नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन हा बघणार आहोत. ठीक आहे. तर हा नवीन आपल्यासाठी काय आहे, पॉइंट आहे, नवीन पोल्युशन आहे, टाइप्स ऑफ पोल्युशन आहे. आतापर्यंत तुम्ही साऊंड, वॉटर, एअर, सॉइल पोल्युशन पाहिला असेल. सॉइल पोल्युशन म्हणजे माती प्रदूषण पाहिला असेल. पण हा जर युनिक असा पोल्युशनचा टाइप आहे तो कोणता आहे, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण. काय म्हणतात त्याला, किरणोत्सारी प्रदूषण. किरणोत्सारी प्रदूषण. ओके, बघूया याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे किरणोत्सारी प्रदूषणामध्ये. पहा याच्या पहिला पोल्युशनचा हा जो मोठा पॉइंट सांगण्याच्या अगोदर त्यानंतर एक खाली चार्ट दिलेला आहे तुम्हाला. काय दिलेला आहे, चार्ट. त्या चार्ट मध्ये अतिशय सोपे असे काय दिलेले आहेत, पॉइंट दिलेले आहेत. त्या चार्ट मध्ये तुम्हाला कुठला पोल्युशन, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, इफेक्ट काय होतो आणि त्याचे सोर्स काय आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायला सांगितलेलं आहे. तो चार्ट तुम्ही फिलअप करा आणि तो चार्ट फिलअप केला असता तुम्हाला जरी काहीतरी शंका आली असेल तर तुम्ही मला बॅचला विचारू शकता. ठीक आहे. फक्त काय लिहायचं आपल्याला त्याच्यामध्ये, टाइप ऑफ पोल्युशन लिहायचं म्हणजे प्रदूषणाचे प्रकार. त्यानंतर काय लिहायचं आहे, सोर्स. सोर्स म्हणजे स्रोत, म्हणजे ते कुठनं तयार झालं प्रदूषण, कसं ते स्प्रेड झालं प्रदूषण, म्हणजे पोल्युशन प्रदूषण कसं झालं, म्हणजे सोर्स लिहायचे. आणि त्याचा इफेक्ट म्हणजे परिणाम. त्याचे इफेक्ट म्हणजे त्याचा परिणाम. अतिशय सोपा आहे, पाचवीचं मुलगा पण ते लिहितं. कारण का, पहिल्यापासून आपण प्रदूषणाची पर्यावरणामध्ये शिकत आलेलो आहोत. म्हणजे टाइप्स ऑफ पोल्युशन, सोर्स ऑफ पोल्युशन आणि इफेक्ट ऑफ पोल्युशन. आणि कुठलाही तुम्हाला डाऊट जर आले तर तुम्ही मला ऑनलाईन बॅचला विचारू शकता. तर त्याच्यामधलाच एक भाग महत्त्वाचा आहे, तो कोणता आहे, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. कोणता आहे, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण. कोणता, किरणोत्सारी प्रदूषण, जे रेडिएशन मधनं पसरतं. जे कशामधनं पसरतं, रेडिएशन मधनं. बघूया काय सांगितलं, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू टू रिझन. म्हणजे बघा पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू टू रिझन. म्हणजे किरणोत्सारी किरणोत्सारी प्रदूषणाचे प्रदूषण हे दोन कारणामुळे होतं. किरणोत्सारी प्रदूषण दोन कारणामध्ये होतं, दोन रिझन मुळे होतं, टू रिझन्स मुळे होतं. पहिला रिझन कोणता आहे, नॅचरल पोल्युशन अँड सेकंड आर्टिफिशियल पोल्युशन. नॅचरल पोल्युशन अँड सेकंड आर्टिफिशियल पोल्युशन. नॅचरल म्हणजे नैसर्गिक प्रदूषण, आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित प्रदूषण. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित प्रदूषण. म्हटल्यावर रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन दोन कारणामुळे होऊ शकतं. एक नैसर्गिकरित्या आणि एक आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड पण असू शकतं. बरोबर, म्हणजे मानवाच्या काही ऍक्टिव्हिटीमुळे, मानवाच्या काही कृतीमुळे पण रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन स्प्रेड होऊ शकतो किंवा ऑकर्स होऊ शकतो. ठीक आहे. कळालं, पहिलं आपल्या सेंटेन्सचं मीनिंग तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, UV. UV and IR. UV म्हणजे युव्हर सिंग नाही, UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज. काय म्हणतात त्याला, अल्ट्राव्हायोलेट रेज. IR म्हणजे इन्फ्रारेड रेज. UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, जे आपल्या डोळ्याने दिसत नाही अशी किरण म्हणतात. ते दोन किरणांचं नाव आहे, रेजचं नाव आहे. रेज म्हणजे किरणे. UV रेज एक आहे आणि IR रेज आहे. UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज, IR म्हणजे इन्फ्रारेड रेज. इन्फ्रारेड म्हणजे लांब पर्यंत जाऊ शकतं, अतिनील किरण म्हणतात त्याला. रेडिएशन आर नॅचरल रेडिएशन. मग हे नॅचरल रेडिएशन मधला नॅचरल रेडिएशन जो आहे तो हे दोन टाइप मध्ये येतात. UV आणि IR रेडिएशन हा काय, नॅचरल रेडिएशनचा भाग. UV आणि IR हे काय, नॅचरल रेडिएशनचा भाग आहे. समजलं. म्हणजे रेडिओ पोल्युशन दोन प्रकारे होतं, एक नॅचरली होतं, एक आर्टिफिशियली होतं. नॅचरली मध्ये UV आणि IR हे दोन प्रकार आहेत. UV आणि IR हे दोन प्रकार आहेत. पुढे, whereas X-ray and radiation from atomic energy power plant are artificial radiation. तर हे झालं नॅचरल रेडिएशन, नैसर्गिक किरणोत्सार प्रदूषण, UV आणि IR. मग आर्टिफिशियल कोणतं, तर आर्टिफिशियल म्हणजे एक्सरे. एक्सरे हे एक आर्टिफिशियल आहे आणि ॲटॉमिक एनर्जी ही एक आर्टिफिशियल रेडिएशनचं नाव आहे. म्हणजे एक्सरे आणि ॲटॉमिक एनर्जी जे पॉवर प्लांट मध्ये मिळतं
ॲटॉमिक एनर्जी कुठे वापरतात? इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनसाठी. मग ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट हे पण काय आर्टिफिशियल रेडिएशनचं नाव आहे, बरोबर. एक्स रे, एक्स रे कुठे वापरतो? मानव निर्मिती आहे. का मानव निर्मिती आहे? आपण एक्स रेचं हे काढतो बघा, कुठं ते दुखापत झाली तर एक्स रे काढतो, म्हणून हे काय आर्टिफिशियल आहे, म्हणजे निसर्गाने तयार केलं. तर एक्स रे किंवा ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट मधलं जे निघणारं रेडिएशन आहे ते कसलं रेडिएशन आहे? आर्टिफिशियल रेडिएशन. आर्टिफिशियल रेडिएशन आहे, समजलं? UVIR नॅचरल रेडिएशन, एक्स-रे and atomic energy is artificial radiation. X-ray and atomic energy is what? Artificial radiation. समजलं? पुढं आता बघा, तर हे तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत. 3 सोपे असे पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. पुढं चार्नोबेल, चार्नोबेल बघा नाव कसले आहेत बघा. चार्नोबेल विंड स्केल, चार्नोबेल विंड स्केल 3 miles land. बघा काय बघा नाव कसले आहेत बघा. चार्नोबेल आहे, विंड स्केल आहे, 3 miles लँड आहे. तर हे मिशप्स आहेत. मिशप म्हणजे दुर्घटना. मिशप म्हणजे काय? दुर्घटना. दुर्घटना म्हणजे या ठिकाणांचं नाव आहे बघा, लोकेशनचं नाव आहे. चार्नोबेल असू दे, विंड स्केल असू दे, 3 miles लँड असू दे. तर ह्या ठिकाणावर काही मिशप्स घडले. मिशप्स म्हणजे काही दुर्घटना घडल्या. आर मेजर मिशप्स ऑफ वर्ल्ड टिल प्रेझेंट. म्हणजे अशा दुर्घटना घडल्या की ज्याच्यामधून रेडिएटिव्ह पोल्युशन बाहेर निघालं. म्हणजे हे दुर्घटना घडलेल्या आहेत ती जहाजामध्ये किंवा एखाद्या ॲटॉमिक पॉवर प्लांट मध्ये अशा दुर्घटना घडल्या जे लोकेशन काय? चर्नोबिलचं लोकेशन आहे, विंड स्केल आहे, 3 mile लँड आहे. या ठिकाणी अशा काही घटना घडल्या की ज्या घटनांमुळे रेडिएटिव्ह पोल्युशन स्प्रेड झाला, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? मिशप. मिशप म्हणजे दुर्घटना. या दुर्घटनेमुळे रेडिएटिव्ह पोल्युशन काय घडलं? स्प्रेड झालं ऑल वर्ल्ड मध्ये, म्हणून सांगितलेलं आहे. मेजर, मेजर म्हणजे सर्वात मोठी अशी ही मिशप म्हणजे सर्वात मोठी दुर्घटना गृहीत धरली जाते आजच्या काळातील, म्हणजे जगामध्ये आजच्या काळातील चार्नोबेल, विंड स्केल, 3 miles लँड हे जे मिशप्स आहेत, इथे जे दुर्घटना घडले ते मेजर मिशप्स आहेत म्हणतात. म्हणजे मोठी दुर्घटना घडलेली आहे ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगामध्ये टिल प्रेझेंट म्हणजे आताच्या काळामध्ये त्या जगामध्ये या 3 ठिकाणी घडलेली जी दुर्घटना आहे ती सर्वात मोठी आहे ज्यामुळे रेडिएटिव्ह पोल्युशन स्प्रेड झालं. ओके. 1000 people have been affected for long term. आणि या 3 ठिकाणी जे लोकेशन मध्ये जे रेडिएटिव्ह पोल्युशन स्प्रेड झालं त्याच्यामुळे काय झालं? 1000 people have been affected. म्हणजे हजारो लोक त्याच्यानं प्रभावित झाले किंवा त्यांना याचा परिणाम सोसावा लागला फॉर लॉंग टर्म म्हणजे जास्त काळासाठी. फॉर लॉंग टर्म म्हणजे जास्त काळासाठी त्यांना याचा परिणाम सोसावा लागला. 1000 people have been affected for long term due to radiation. म्हणजे हजारो लोक याच्या परिणामामुळे डेथ झाले किंवा इफेक्ट झालं. तो इफेक्ट लॉंग टर्मचा होता म्हणजे जास्त कालावधीचा होता या रेडिएशन मुळे. ओके. पुढे टू हायर रेडिएशन ऑफ एक्स-रे. मग हे आता हे तरी झाले रेडिएटिव्ह पोल्युशन मुळे पण झाले, पण काही असे आहेत की हायर रेडिएशन सर्वात कोणता आहे? एक्स-रे आहे. हायर रेडिएशन कोणता आहे? सर्वातला एक्स-रे आहे. म्हणजे एक्स-रे जो आपण बघतो की बाबा मेडिकल फील्ड मध्ये एक्स-रे काढलं जातं त्याच्यामध्ये निघणारं रेडिएशन पण हे हाय पॉवरचं असतं. त्याच्यामध्ये निघणारं पण रेडिएशन कसलं असतं? हाय पॉवरचं रेडिएशन त्याच्यामध्ये वापरलेलं असतं. ठीक आहे. पुढं तर हे एक्स-रेचा परिणाम काय होतो? तर त्याचे 4 परिणाम होतात. एक्स-रेच्या तुम्ही जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तर एक्स-रेच्या संपर्कात जास्त काळ जर राहिला तुम्ही तर त्याचा परिणाम काय होतो बघा. इथे सांगितले बघा. कॅन्सरियस अल्सरेशन ऑकर म्हणजे तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता असते. कशाची? कर्करोग होण्याची शक्यता. कॅन्सरियस म्हणजे कॅन्सर जे पेशी आहेत कॅन्सरचे कर्करोगाचे पेशी तयार होतात. कर्करोगाचे काय तयार होतात? पेशी. म्हणजे कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल म्हणतात. अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल म्हणजे पेशीची म्हणजे अनियंत्रित वाढ. पेशीची अनियंत्रित वाढ म्हणतात. ठीक आहे. म्हणजे कॅन्सरियस अल्सरेशन ऑकर म्हणजे कर्करोगाचे पेशी तयार होऊ शकतात तिथं या एक्स-रेच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही राहिला तर. नेक्स्ट
टिश्यू आर डिस्ट्रॉय. टिश्यू म्हणजेच काय, ऊती खराब होऊ शकतात आणि ऊतीच खराब झाले तर ऑर्गन्स तयार होणार नाही आणि ऑर्गन्स तयार झाल्यानंतर बॉडी तयार होणार नाही. म्हणजे ऑर्गन्स म्हणजे अवयव तयार होणार नाही जर टिश्यूज नसतील आणि टिश्यू ऑर्गन्स नसतील तर बॉडी प्रोड्यूस होणार नाही. म्हणून टिश्यू पण काय होतात, डिस्ट्रॉय होतात या हायर रेडिएशन एक्सरे मुळे. हायर रेडिएशन एक्सरे मुळे टिश्यू पण काय होतील, म्हणजे डिस्ट्रॉय होतील. पुढं जेनेटिक चेंज होतात. जेनेटिक चेंज ऑकर म्हणजे काय, जनुकीय बदल तुमच्यामध्ये घडून येतात. मग जनुकीय बदल तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलो इयत्ता 9 मध्ये. म्हणजे सिकल सेल ॲनिमिया होऊ शकतं, डाऊन सिंड्रोम होऊ शकतं. ओके, त्याच्यामध्ये काय पण होऊ शकतं, म्हणजे जेनेटिक चेंजेस ऑकर होऊ शकतात. जनुकीय बदल तुमच्यामध्ये घडून येऊ शकतं या एक्सरे मुळे. पुढं विजन आर अफेक्टेड. विजन म्हणजे तुम्हाला दृष्टीवर त्याचा परिणाम होईल, डोळ्यावर त्याचा परिणाम होईल एक्सरेचा. तर हा आहे एक्सरेचा हायर रेडिएशन. जर तुम्ही जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहिला एक्सरेच्या हायर रेडिएशनच्या, तर या 4 गोष्टी तुम्हाला नक्कीच होतील. एक कॅन्सरियस सेल्स वाढतील, टिश्यू डिस्ट्रॉय होतील, म्हणजे ऊती खराब होतील, त्यानंतर जेनेटिक चेंज होईल, जनुकीय बदल होईल आणि विजन आर अफेक्टेड. विजन म्हणजे काय, दृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होईल. दृष्टीवर काय होईल, वाईट परिणाम होईल. समजलं? तर हा आपला आजचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, 10 पॉइंट बघितले. आता मी लगेच एक 5 मिनिटात पुन्हा रिवाइज करत आहे. बघा, ज्याला संबंध नसेल त्यांनी बघा. रेडिएटिव्ह पोल्युशन आज आपण बघितलं, म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण. रेडिएटिव्ह पोल्युशन म्हणजे काय, किरणोत्सारी प्रदूषण. हा नवीन आहे तुमच्यासाठी. रेडिएटिव्ह पोल्युशन कॅन ऑकर ड्यू टू 2 रिझन. म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण हा 2 गोष्टींमुळे होतं, 2 कारणामुळे होतं. एक आहे नॅचरली होतं आणि एक आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये नॅचरली रेडिएटिव्ह पोल्युशन मध्ये यूव्ही आणि आयआर रेडिएशन येतं. यूव्ही म्हणजे अल्ट्राव्हायोलेट, आयआर म्हणजे इन्फ्रारेड. हे 2 रेजचे नाव आहेत, किरणांचे नाव आहेत, जे आपल्या डोळ्याला दिसत नाही. ओके, एक्सरे असून दे, जे मेडिकल फील्ड मध्ये वापरलं जातं एक्सरे काढण्यासाठी, किंवा ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट असू दे. ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लांट म्हणजे अणु ऊर्जा, जी विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी वापरली जाते. तर या प्लांट्स मध्ये पण काय असतं, आर्टिफिशियल रेडिएशन असतात एक्सरे आणि ॲटॉमिक पॉवर प्लांट मध्ये. आणि नॅचरली कशामध्ये असतात, यूव्ही आणि आयआर मध्ये नॅचरली असतात. ओके, तर चार्नोबिल असून दे, विंड स्केल असून दे, 3 माइल्स लँड असून दे, तर हे मिशप्स आहेत. मिशप्स मेजर मिशप्स आहेत इन द वर्ल्ड. म्हणजे दुर्घटना घडल्या याच्यामध्ये आणि या दुर्घटनामध्ये रेडिएटिव्ह पोल्युशन स्प्रेड झालं. म्हणजे हे जे किरणोत्सारी प्रदूषण याच्यातनं निघालं या दुर्घटनामुळे. ओके, तर थाउजंड ऑफ पीपल हॅज बीन अफेक्टेड फ्रॉम ड्यू टू दिस रेडिएशन. म्हणजे हजारो लोक याच्या मृत्युमुखी पडले किंवा यांच्यावर परिणाम झाला या रेडिएशनचा. हायर रेडिएशन एक्सरे मुळे होतं. हायर रेडिएशन कशामुळे होतं, एक्सरे म्हणजे क्षकिरणामुळे काय होतं, हायर रेडिएशन पसरतं आणि याच्यामध्ये कॅन्सरियस ऑकर. ओके, टिश्यू आर डिस्ट्रॉय. म्हणजे टिश्यू आर डिस्ट्रॉय म्हणजे ऊती खराब होतात, जेनेटिक चेंज ऑकर. ओके, जेनेटिक चेंज ऑकर, जनुकीय बदल घडून येतात, विजन आर अफेक्टेड होतं. ओके, जनुकीय दृष्टी परिणाम होतो, जनुकीय दृष्टीवर परिणाम होतो. नॅचरल आणि आर्टिफिशियल होतं, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. ओके, यूव्ही आयआर. ओके, चार्नोबिल, विंड स्केल, 3 माइल लँड, मिशप आर मेजर मिशप. मेजर म्हणजे मोठी दुर्घटना. ओके, 1000 पीपल हॅव बीन अफेक्टेड फ्रॉम लॉंग टर्म रेडिएशन. म्हणजे जास्त परिणाम होतो या रेडिएशनचा. ओके, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. तुम्हाला कुठला शब्द समजला नसेल, कुठला पॉईंट समजला नसेल, तर हा तुम्ही काळजीपूर्वक बघा. कुठं तुम्हाला अडचण आली असेल तुम्ही नक्कीच विचारा. ओके, थँक्यू.